पप्पाकडून काम नाही होत, कळलं ना? या साला त्याला तुमच्या नवीन लोकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. हे बघा चुकिया, कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर लक्षात ठेव. अहो तसं काही नाही होणार, विश्वास ठेवा माझ्यावर. तसं तुम्ही सांगता की तसंच होईल. साहेब सर मी काय म्हणतो, आपण जर असं केलं तर. अरे कशाला स्वतःची अक्कल लावूया? जेवढं सांगितलं तेवढं कर ना. हे बघे, यापुढे आम्ही जे सांगू ना तेच ऐकायचं, तेच लिहायचं, कळलं का? चल ठेवतो फोन. अहो पण अरे चल. हॅलो हॅलो. रंगदेव आणि नाट्य रसिकांना विनम्र देवता नाट्यरंगात सविनी सादर करीत आहोत एक लेखक यतीन सावंत, दिग्दर्शक कमलाकर लोखंडे, संगीत आणि नेपथ्य नितीन चौधरी, प्रकाश जोशी, कुणाल जगताप. विशेष आभार नवतरुण मित्रमंडळ सविनी सादर करीत आहोत मेघ राणा. जरा वेळ शांत नाही बसते. बोलत होतो ना इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक हम चले नेक हम चले. ए काय चालवलंयस तुला? काय चालवलंयस हे? नको ग. आधीच काय कमी त्रास नाही डोक्याला, तर तू तरी नको बरं का. जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझ्यासोबत असं वागायला नाही आवडत ग मला. पण हे जे काय करतोय ना मी, त्यातच आपलं भलं आहे. तुला असं बांधून कोंडून ठेवून मला सुद्धा खूप त्रास होतोय. पण ही परिस्थिती मला हे सगळं करायला भाग पाडते. आणि आपण काय करतो, काय करतो का आयुष्यात जेव्हा एखादी अशी सिच्युएशन येते त्यावेळेला आपण एकत्र त्याला समोर द्यायचं. आता तरी मला तुझ्या आधाराची गरज आहे. So please support me. ठीक आहे, जर मी तुझी समजूत घालून दिली तर करशील मला सपोर्ट? इथे काय सगळं होत आहे ना, हे फक्त काही वेळा होत आहे, काही दिवसांचं. एकदा काही सगळं दिसतं ना मग पुन्हा सगळं नवीन आपण चांगलं सुरुवात, एक सुंदर सुरुवात नवीन. बघितलं, मोडून सोडत नाही मी तुला. जरा खांद्यावर घेतलं की डोक्यात चढून बसतेस तू. बरं, आपण एक काम करूया.
कामात तोडबोड करणार नसेल तरच मी तुला मोकळं करतो. नाही 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 नको. त्यापेक्षा आपण एक काम करूया. मी तुझं तोंड उघडतो. हा तोंड उघडतो पण गप्प बसायचं, एकदम गप्प. हा शांत. हा ओके. शांत. काय करलं होतं आपलं? अरे दूध भरले होते मी म्हणून ओरडले. कळतंय का मला पण? पण काय तुला माहिती आहे ना मला हे असं राहायची सवय नाहीये. मला सुद्धा तुझ्यासोबत हे असं वागायला नाही आवडत गं. हे बघ, नेहमी सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी फक्त तुझं ऐकत आलो. त्यामुळे आता तू मला समजून घेणं गरजेचं आहे. तू चुकीचं वागत असल्यास तरीही मी तुला समजून घ्यायचं. तर खरंच तुला माझी काळजी वाटत असेल ना तर हो, तुला समजून घ्यावाच लागेल. का त्रास होतोय मला या लोकांचा, या गर्दीचा, या नाऱ्यांचा? एकेकाळी तू सुद्धा त्या गर्दीचाच भाग होतास ना किंवा त्यांचा मोरक्या. होतो पण आता नाही. आता मी माझा नारा बदललाय. म्हणजे तू बदललायस. माझ्यातला हा बदल काही वेळ होत आहे का? पण जर हा बदल तुझ्या आयुष्यात कायमचा राहिला तर ए वेडे, तसं काही नाही होणार आहे. हा? तशी काळजी घेतोय मी. तसं वाटत नाही. कारण तुला पटत नाही. मुळात तू ना माझं बोलणं पटवून घेत नाहीस. जाऊ दे ना, मी तरी का बुजत घालतोय तुझ्यासोबत. आता आपण एक काम करूया, शांत बसूया, वाद नको. वाद यापूर्वी आपल्यात फक्त संवाद घडला होता ना, मग आज आपल्यात वाद का होतोय? वाद तू घालतेस, मी नाही. आणि जर तू म्हणतेस ना की यापूर्वी आपल्यामध्ये कधीच वाद घडला नव्हता, मग आज तरी का? आज सुद्धा नुसता संवाद घडू दे ना. संवाद नाही घडू शकत कारण आता आपण एकमेकांच्या विरोधात उभे आहोत. विरोध तू करतेस, मी नाही. कारण तू चुकीच्या मार्गावर आहेस. पण जर हाच चुकीचा मार्ग मला माझ्या योग्य त्या गोलपर्यंत पोहोचवणार असेल तर? काय आहे तुझं बोल? सांग ना. काय म्हणे? जो इतर सर्वांचा असतो तोच आहे. मला सुद्धा मोठा व्हायचा आहे, पैसा कमवायचा आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे. का? अच्छा, म्हणजे आता तुझा गोल चेंज झालाय. म्हणजे बघा, मी असं समजत होते की तुला फक्त सक्सेसफुल व्हायचंय, तुला सत्य लोकांसमोर मांडायचंय. पण नाही, तुला तर खूप मोठं व्हायचंय, खूप पैसा कमवायचा आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे. म्हणजे तुझं ध्येय, तुझा गोल चेंज झालाय. आय कॅन एक्सप्लेन. हम्म. बघ, सिंपल आहे ना. बघ, हा हे बघ, सक्सेसफुल होण्यासाठी मोठं होणं गरजेचं असतं. हा, माणूस फक्त मोठा झाला की तो सक्सेसफुल होतो असं मुळीच नसतं. माणूस जेव्हा समाधानी असतो ना तेव्हा तो सक्सेसफुल होतो. मान्य तुझं म्हणणं, मान्य. पण माणूस समाधानी केव्हा होतो? जेव्हा त्याला जे हवं असतं ते मिळतं तेव्हाच ना. मग आणि आता जर मी काही गोष्टींच्या अपेक्षा करतो तर काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? आणि बघ, या मार्गावर चालणारा मी का पहिला माणूस नाही. कितीतरी लोक आहेत या मार्गावर चालतात आणि त्यांना जे हवं आहे ना ते मिळवतात ते.
माझ्या मागून माझ्या हाताखाली काम करणारी मुलं निघून गेली पुढच्या आणि मी आहे तिथे होतो तिथेच. अरे पण मुळात आपण आपली तुलना इतरांशी करायचीच का? सगळ्यांनी केलं म्हणून आपणही तेच करायला हवं हे गरजेचं नाहीये ना. अरे आपली काही तत्व असतात, आपली काही आदर्श असतात, त्यांचं काय? आपल्या तत्वाशी तडजोड न करता आपला हेतू साध्य करायचा असतो. कोण म्हणाल? तूच म्हणालास. जेव्हा पहिल्यांदा तुझ्या तत्वांवर प्रश्न उचलले गेले तेव्हा अरे किती कॉन्फिडेंटली सामोरा गेला होतास तू त्यांना. तुझी बाजू कशी सत्याची आहे, कशी योग्य आहे हे समोरच्याला पटवून देत होतास. अरे भांडत होतास त्यासाठी. अगं पण शेवटी काय झालं सांग ना, काय झालं शेवटी? असत्य जिंकलं आणि सत्य कितपत पडलं होतं तुकड्या तुकड्याने. ये चला रे ते पोरा इकडे थांब. हॅलो 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 साहेब. हा साहेब टेन्शन नका घेऊ. हॅलो हा साहेब घरी पोहोचले का? अहो साहेब टेन्शन नका घेऊ. चांगला समजून द्या. अहो आपल्याला नाही म्हणते काय हा? आपल्या साहेबाला म्हणतो साहेब टेन्शन नका घेऊ. अहो साहेब काम करतो. हा साहेब हा. आम्हाला इकडे आलो मी उठायचं हे भाड्या काय रे हे काय हा गादी बनायचंय तुला की सत्याग्रह करायचंय? हे बघ आम्ही तर तुला प्रत्येक वेळी बजावलं पण तू काय आमचं ऐकलं नाही. तुझ्यात ना काळ थांबच्या आईला म्हणजे काय? अहो पण मी काय चुकीचं केलं? जे सत्य आहे, जे योग्य आहे तेच केलं ना. जे प्रश्न माझ्यासोबत इतरांना सुद्धा पडले होते त्यांची उत्तरं मागितली. हे बघा या देशाचा नागरिक म्हणून जे सत्य आहे, जे योग्य आहे ते जाणून घेण्याचा हक्क आहे मला. हे हक्क अच्छा हक्काच्या गोष्टी करतोय माझ्यावर हक्क भेटलं. हक्क पाहिजे तुला. हे घे तुझा हक्क. माझे हक्क आईला हक्काच्या गोष्टी करतोय. हे लावल्याशिवाय कळणार नाही तुला. हे घे मिळाला का हक्क? मिळाला. हे बघे तुला ना जे काय लिहायचे ते लिही. जे काय व्यक्त व्हायचं ना तो हो पण ते भातला मला का बाहेर नाही कळलं का? आता हे सगळं तू करून ठेवलं तुझं तू निस्तरायचं कळलं का? आणि उद्याच्या उद्या साहेबांची माफी मागायची कळलं का? नाही तर असं एवढं. अहो पण एक मिनिट हा साहेब हा समजलं त्याला. हा साहेब टेन्शन नका घेऊ. हा कळलं का रे? हा साहेब अहो साहेब टेन्शन हो चला रे बरोबर ना. कोणाला हवाय खरेपणा या खोट्या लोकांच्या दुनियेत? यांच्यासाठी सत्य म्हणजे किडा आहे का किडा? त्याला वेळेस खेचून चिरडून टाकतात ही लोक आणि मग मागे उठतं ते फक्त एक बावलं. यांच्या इशाऱ्यावर नाचणार, बोलणार, खऱ्याचं खोटं करणार बावलं. असल्या बावल्यांची ना बाजारात खूप किंमत असते पण घराला किंमत नाही. घराच्या नशिबात हीच शिव्या, चपला, मार. गजर काही सहन होतात. तर मी सुद्धा ठरवलं आपण सुद्धा यांच्यासारखाच वागायचं. खोटं नाही, खोट्या मार्गावर चालायचं बस. त्यामुळे आता मला तुझं सुद्धा काही ऐकून घ्यायचं नाही. सो प्लीज मला काही सांगू नकोस. का? आता सत्य ऐकायची ताकद सुद्धा उरली नाही तुझ्यात? इतका लांब गेलायस का सत्यापासून? सत्य ये आवाज ऐकतोय तर ही लोक हे सत्य हा रडण्याचा आवाज हे सुद्धा सत्यच आहे. काय झालं? सत्य सहन नाही होते ना. सहन तर करावंच लागणार ना. मग तू कर सहन. माझ्यातली सहनशक्ती संपली असं समज. म्हणजे आता तुला त्रास होऊ नये म्हणून तू
पण मग शांत बसायचा. प्रयत्न कर. नाही तुला गप्प राहावंच लागणार. बोला ना, प्रयत्न करायचा. नाही जमणार. मग मलाही नाही जमणार. माझ्या तत्वांची ऍडजस्ट करायला. जसं तुला जमलं, जर काही चुकीचं घडत असेल तर मी बोलणार त्या विरोधात, आणि जोपर्यंत तुला पटत नाही तोपर्यंत बोलणार, बोलत राहणार आणि सारखं बोलणार. बोल 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 तूच बोलत राहा. मी सगळ्या कानात कापसाची गोळी घालून बसतो. बस. चालेल, नो प्रॉब्लेम. तू तुझे प्रयत्न करत राहा, मी माझे प्रयत्न करत राहीन. हा, बस तेच म्हण. काय मिळतं तुला हे सगळं करून, हा? आलं तुझं समाधान? किती एकटा पडलायस रे तू. किती हातापाय झालायस. तुझ्या स्पर्शाने तुझ्या हातांचा कापडेपणा जाणवतोय मला. अरे, या अगोदर जेव्हा जेव्हा तू माझे हात हातात घ्यायचास ना, तेव्हा तुझ्या स्पर्शाने तुझ्यात असलेला आत्मविश्वास अनुभवायची मी. तुझ्या खांद्यावर मान ठेवून तू सांगितलेली परिकथा सुद्धा खरी वाटायची. अगदी त्या परिकथेतली परी असल्यासारखं वाटायचं. अरे मी घडले ते तुझ्यामुळेच ना. तुला मला एकमेकांशी जुळवून घ्यावं लागलंच नाही कधी, कारण आपण एकच होतो. आणि एकत्र असण्यापेक्षा आपण एक असणं जास्त महत्वाचं आहे. ए, तुला तो दिवस आठवतोय? Blackout. Light. काय किती मसाला करून ठेवलायस? तुझं नेहमीचंच आहे. आणि काय करतोयस? काही नाही रे, काम आहे ते पूर्ण करतो. कसलं काम? आहे काम. मला नाही सांगणार. तुला नाही सांगितलं तर काम कसं होईल ना? ऍक्च्युली ना आता तो बाहेर वातावरण आहे ना मस्त पावसाचं, त्याच्यावर एक ना नुकतीच अशी एक कविता सुचली. ऐक हो, ऐकव ना. ऐका. काळ्या काळ्या ढगांकडे पाहून बेडूक म्हणाला भेटली. काळ्या काळ्या ढगांकडे पाहून बेडूक म्हणाला भेटला, येतेस का माझ्यासोबत विदाऊट छत्री भिजायला? शी, तुझं ना काही असतं. काही काय कविता आहे, नाही आवडली. त्यात काय आवडण्यासारखं? बरं, अजूनही कविता केली, ती छान आहे. बघ ना. ऐकू? बरं, ऐकव. क्षणते हळवे रंगले, रंगा मन नंतरे, मग चित्र ते सप्तरंगी, मला आकाश त्याने दुमंगले. मग मीही त्यात दुभंगते, त्या रंगांमध्ये रंगते. कधी होते मी सैरा वैरा, आणि सैरा वैरा कळते. उगा कुठेतरी डगमगतो, पण स्वतःलाच मी सावरतो. उभा राहतो पुन्हा मी सप्तरंगातून वावरतो. या आकाशी सप्तरंगी, मी रमते अशी मनरंगी. वेचते विश्वास सुखाचा, आणि सागर क्षण त्या संधी. किती सुंदर होतं तुझं ते चित्र. प्रत्येक रंग असा प्रामाणिक होता त्यात, सहज रेखाटलेलं, खऱ्या रंगांनी रंगलेलं. तुझं प्रतिबिंब. पण आता ते रंग कुठे नाहीसे झाल्यासारखे वाटतात. या जागेत पसरलेल्या अंधारापेक्षा तुझ्या आत पसरलेला अंधार जास्त
इमानदारच माझा सोबत आहे. घाण लागलाय माझ्या आयुष्यात. रंग परके झालेत माझ्यासाठी. आपण हे सगळं ना फक्त काही दिवसांसाठी. एकदा काय हे सगळं दिसतं ना की मग हे रंग पुन्हा लागतील माझ्यावर. पुन्हा एक नवीन चित्र काढेन. खरे रंग खोट्याची सोबत कधीच देत नाही. अरे जा रे. नकोय मला कोणाची सोबत. ते रंगही नको, ते शब्दही नको, काहीच नकोय मला. किळस यायला लागला ग मला त्या रंगांचा. चीड यायला लागली मला त्या शब्दांची. राग यायला लागला मला आता या खरेपणाचा. बस झालं. खूप सोसलं. आता ना या सगळ्यातून मोकळं व्हायचं. मोकळं, मुक्त. तू कशी मला म्हणते या सगळ्यातून? प्लीज कर ना मला म्हणते या सगळ्यातून. प्लीज. म्हणजे आजपर्यंत मुक्त नव्हतास तू? कोणी बांधून ठेवलं होतं तुला? सांग ना. या अशाला काळोखात स्वतःला डांबून घेतलंयस तू. ही फालतू लोक त्यांची मतं लादतायत तुझ्यावर. त्यांच्या इशाऱ्यांवर नाचतोयस तू. अरे हाजी हाजी करतोस त्यांची. गुलाम झालायस तू, गुलाम. केवळ त्यांनी सांगितलं म्हणून चुकीच्या मार्गावर डोळे बंद करून चालला. अरे एवढं असूनही मुक्त होण्याची गोष्ट करतोयस? अरे आजवर तू तुझी मतं मांडत होतास. तुला जे पटत होतं, जे योग्य होतं तेच करत होतास. जे सत्य होतं तेच बोलत होतास आणि तेच लिहत होतास. पण आता स्वतःपासून आणि सत्यापासून लांब चाललायस तू. सांग ना, नक्की कशापासून मुक्ती हवी आहे तुला? स्वतःपासून की सत्यापासून? हो. सत्यापासूनच मुक्ती हवी आहे. कारण जेव्हा मी या पत्रकारितेत आलो ना तेव्हा एका वेगळ्या सत्याची ओळख झाली माझी. आणि ते सत्य म्हणजे भारतीय संविधानातील कलम 19(1) फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि आम्हा पत्रकारांसाठी फ्रीडम ऑफ प्रेस. म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून बऱ्याच सत्य गोष्टी बोलू शकतो, लिहू शकतो. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडू शकतो. हे सगळं फक्त संविधानापुरतं मर्यादित आहे. पण चुकलंय का मला? कारण मी पत्रकार म्हणून बऱ्याच सत्य गोष्टी बोलू शकतो, लिहू शकतो. पण त्याला पण अनेक अटी, अनेक नियम निर्माण झालेले. किंवा असं म्हणणं या लोकांनी त्यांच्या सोयीसाठी ते निर्माण केलेले. मी जे काही लिहितो ते खरं नसलं तरीही चालेल, पण ते कोणाबद्दल लिहितो आणि काय लिहितो ना हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी ज्याच्याबद्दल जे काही लिहितोय ना त्याला ते आवडलं पाहिजे. नाहीतर त्यांची माणसं नाही, त्यांचे समर्थक तुम्हाला कायमचे संपून टाकतात. आपल्या देशामध्ये ना जाहीरपणे खोटं बोलू शकतो, खोटी आश्वासनं देऊ शकतो. सत्य बोलण्यावर ना कर्फ्यू. सत्य आहे ना हे ना नेहमी हळू आवाजात बोलावं, दबक्या आवाजात. नाहीतर तुमचं आवाज घेऊन काय दाबलं जातं. सत्य काय आहे हे जाणून घ्यायचा कोण प्रयत्न करत नाही. आणि जे लोक प्रयत्न करतात ना त्यांना मात्र त्या सत्यासोबत संपवलं जातं. सत्याला तोडून फोडून त्याची माती केली जाते आणि त्या मातीतूनच उभारल्या जातात मोठमोठ्या इमारती, मोठमोठे पुतळे. त्यांचा पाया असत्याचा असतो. तर अशा वेळेला आपली तत्व, आपले आदर्श विसरून हे सत्य विकलं जातं. प्रत्येक जण आपल्या सोयीसाठी हा सत्य विकतोय. मग मी काय नको विकू? सांग ना, मी काय नको विकू? मला कळतंय ग खोटं बोलणं हे चुकीचं असतं, पण जर माझ्यासमोर हा एकच चुकीचा मार्ग उरला असेल तर
चुकीचा मार्ग कधीच माणसाला योग्य त्या ठिकाणी पोहोचवत नाही. उलट अजून कुरकुटत जाशील, अजून अडकत जाशील त्या असत्याच्या चक्रव्यूहात. आणि मग एक दिवशी काळींचं आलं असेल. अरे हे आयुष्य असंच असतं. आपल्या समोर जेव्हा एखादा वाईट प्रसंग येतो ना, तेव्हा आपल्याला कळत आपल्या मनात एक मेघ तयार होत असतं. वाईट विचारांचं, नेगेटिव्हिटीचं. मग डोक्यात अनेक प्रश्न येतात, अनेक शंका येतात. मग तेच प्रश्न, त्याच शंका घेऊन आपण त्या मेघमध्ये शिरत जातो. या अपेक्षेने की आत आपल्या प्रश्नांची उत्तरं असतील, आत आपल्या शंकेचं निरसन असेल. पण तसं नसतं. आत असतात त्या आपल्याला भुरळ पाडणाऱ्या, सत्यापासून लांब नेणाऱ्या असंख्य चुकीच्या वाटा. त्या वाटा मग आपल्याला आत खेचतात. त्या भूलभुलैयात अडकवून ठेवतात. आणि आपण सुद्धा समोर जी वाट दिसेल त्या दिशेने चालत जातो. कारण आपल्याला खूप छान वाटत असतं, मस्त वाटत असतं, मजा येत असते. पण मग अचानक आपल्याला असं वाटू लागतं, अरे च्या, आपण तर हरवलोय. मग आपण थोड्या वेळासाठी थांबतो, विचार करतो. काय करायचं? मागे जायचं की पुढे? पुढे गेलो आणि अजून अडकत गेलो तर? पण मग मागा घेण्याचं कितपत योग्य आहे? अरे पण मागेच कुठेतरी चुकीचा वळण घेतलं होतंस तू. कशावरनं ते वळण चुकीचं होतं? हा? मी चुकलोच नाही ना, मी चुकलोच नाहीये. आज रस्ता मला माझा शेवट दाखवून दे. हा, अरे तू शेवट नसेल, डेड एंड असेल, ज्याला पुन्हा सुरुवात नसेल. किंवा असेल सुद्धा एक वेगळी नवीन सुरुवात. हा? एक प्रकाश हा बुलबुलेचा शेवट येतो, हा आशेचा किरण येतो. हा, अरे आशेचा किरण नाही येतो. तू उगाच बोलू नको जाऊस त्या प्रकाशाला. डोळे घट्ट झाकून घे. छे, ते चमचमणारं चांदणं, तो आकाशीचा तारा, तो सौरतीचा सूर्य, भोवताली माझ्या पसारा. मी करून हात मोकळे, लुटेन म्हणतो सारा. ते चमचमणारं चांदणं, तो आकाशीचा तारा. मला काही दिसत नाहीये. डोळ्यासमोर नुसता पांढऱ्या शुभ्र प्रकाश आहे. हेच तर होतं ना तुला. अगदी मारुतीसारखी झेप घेतली होतीस तू सूर्य गिळण्यासाठी. मिळालं का सूर्य? मिळालं का रे चमचमणारं चांदणं? नाही, प्रकाश काळोखापेक्षा पण जास्त भयानक वाटतो. जीव घेणं. काही दिसत नाही मला. माझी तत्व, माझी स्वप्न, माझी तू सुद्धा दिसत नाहीस. सांग ना, आहेस ना, तू आहेस ना? सांग ना, सांग ना, आहेस ना तू? अगं बोल ना काहीतरी. सांग ना, तू नाही गेलीस ना? सांग ना, आहेस ना? सांग ना की तू पण गेलीस. तूच लावून केलंस मला स्वतःपासून. कोंडून ठेवलंस, बांधून ठेवलंस. तुला समजवण्याचा प्रयत्न केला तर भांडलास माझ्याशी. तुला अडवण्याचा प्रयत्न केला तर ढकलून दिलंस मला. तूच लावून केलंस मला. नक्की काय बदल होतो की मी? का उगाच मन दुर्लक्ष करते? मन म्हणते दुःख भोगशीलच, पण मला सुखच हवं. काट्याने होणाऱ्या जखमांचा जरा विसर पडतो. नंतर वेळ काढून त्यावर कुंकर घालूच. अरे जन्माला आलोय तर भोगायचं तर आहेच. जन्माला आलोय म्हणून तर जगायचंय. नाही, मला माहिती आहे तुला काळोख नाही आवडत. या काळोखात तुझा जीव गुदमरतो. गुदमरतोय जीव माझा. आशेचा वायू संपून कोरी करून काही मनाची
समजतं. नाही. हॅलो काय रे झालं ना काम काय झोपाच काढत होतास हा? नाही मी काय म्हणतो बोल ना. नाही चांगली जागा नाही मला. हे बघा मी या स्वातंत्र्य देशाचा एक स्वातंत्र्य नागरिक आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जबाबदार पत्रकार. त्यामुळे सत्याला मी पारतंत्र्य ठेवू शकत नाही. जे सत्य आहे ते मी लिहिणारच. चला